नमस्कार. छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण अशा कुटुंबाला आता भेट देणार आहोत की ज्या महिलेला त्या कुटुंबातल्या मायक्रो फायनान्सच्या दादागिरीमुळे त्या महिलेला हार्ट अटॅक आलेला आहे. चला तर बघूया त्या कुटुंबाची व्यथा काय. नमस्कार, मी सायली पाटील, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्याची युती अध्यक्षा. तर आज आपण आहे सुवर्णा काकींसोबत. कर्जामुळे लोकांचं पिळवणूक केली जाते किंवा कसा त्रास दिला जातो, तर त्यांची आता सध्याची परिस्थिती आणि आधी कशी होती ते आपण जाणून घेऊया. सुवर्णा काकी, तुम्ही जरा तुमच्याबद्दल सांगा. आता आपण आहोत इचलकरंजी येथे. मी सुवर्णा सुनील जाधव. माझं असं झालंय की माझा पहिला मुलगा मेला ॲक्सिडेंट होऊन. त्यामुळं त्यानंतर मग आमची परिस्थिती अशी म्हणजे त्याची पोरं छोटी त्याच्यानंतर मला आणि सोनेला सगळं असं म्हणजे करायला लागलं. मग ती माहेरला गेली. असं म्हणून असं करत मग एकदा आम्हाला कर्ज पाहिजे झाले म्हणून आम्ही सुरेश दैत्यकंद पहिला त्यांनी 15,000 दिले. 15,000 दिल्यानंतर काम नाही काय नाही म्हटलं, सगळं बंद आहे आणि आम्ही काय भरणार नाही. चालू झाल्यानंतर आम्ही भरतो. थांबले का? मग लॉकडाऊन मध्ये थांबले की मग लॉकडाऊन मध्ये थांबल्यानं लॉकडाऊन उठल्यानंतर मग परत ना हप्ता भरलं त्यांचं. मग परत ना लॉकडाऊन पडलं का नाही तेव्हा परत गरज लागली. परत त्यांनी काय केलं माहिती काय, महिला गोळा करून आणि ते पहिलं जे कर्ज कट होऊन 50,000 रुपये दिले आम्हाला. म्हणजे ते सगळं कट होऊन बरोबर 20,000 रुपये हातात आलं आमच्या. आणि मग ते इमा बिमा भरत होते की नाही, त्याचं काय तर झालं असं हे झालं तर फायदा झाला काय? विम्यात भरलेला फायदा काय? काहीच दिलेलं नाही आम्हाला. भरला कसं काय तुम्ही? आम्हाला त्यांनी घेतात म्हणून आम्ही दिला. आम्हाला काय लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. बरोबर. एवढं भरा एवढं करा आणि आम्ही देत राहिलो. देत असं करत सुरेश द्यायचं थोडं आलं पिठत. नंतर आणि हे पोरगं बिरगं वाढल्यानंतर मग आणि असं करत करत मग आपलं मुतूट फायनल करणं 50,000 त्यांच्याकडनं काढल्यानंतर असंच काम करत हप्ता फिरत पाय माझा पेस्टर झाला. पाय पेस्टर झाला तर पाय पेस्टरला पैसे असं नाही आहेत म्हणे. मी नंतर तुमचं भरतो म्हणतात. त्यांनी काय ऐकलं नाही. पैसे घेऊन गेलो मी तसंच इथं कशी बसलो. आणि पैसे कुठनं दिलात तुम्ही? म्हणजे 15% काढून म्हणजे दुसऱ्यांकडनं काढून ह्याचे पैसे दिलेत तुम्ही? हा, आता हे सारखं यायलात म्हणून बरोबर. काय करायचं, आपण कर्ज काढले म्हटलं द्यायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, मी दुसरीकडनं 15% काढलं दादा त्यांचं भागवायला. ते दिल्यानंतर मग मला ते पाय बघून सुद्धा असा पाय झाला होता, तर पण त्यांना दया आली नाही मॅडम. मग मी तसंच दिवसभर असं काम करत हे करत आणि मी सहज माझी पोरगी जावाई संध्याकाळी आली. पाय बघ माझ्या मुलगीने येईन मला दवाखान्यात नेली. लय तू काय माझं काय ते झाल्यानंतर असं करत मग थोडे दिवस कारखाना बंद पडले की मंदी आल्या म्हणून मग पगार नाही, मग कुठला हप्ता भरणार. पडत आणि ती लोक त्रास करायला अंघोळ करायला सांगितलं तर देतो अंघोळ करायला, तरी इथं थांबायची. 5-6 जणी यायचे, फोटो काढायचे. घर मालकीन दिला आमची काय चाललंय मुली गाली करा. बरोबर. भाड्याला राहतात, घर आहे. अशी परिस्थिती लय दरात दिला. त्यात मला अटॅक आला. तुम्हाला अटॅक आला? कधीची गोष्ट आहे? 6 महिन्याच्या जेव्हा तुम्ही कर्ज तुमच्यावर होतं तेव्हा? आणि मग अटॅक आला. नशिबानं पोरगं भाडं. कशामुळे अटॅक आला तुम्हाला? टेन्शन घेऊन हे सगळं म्हणजे लई लोक लागले, फोटो काढायला लागले. तुम्हाला लाज वाटत नाही काय? हप्ता भरायला काढलायचा तुम्ही, बरोबर. मोड खायचा काय? मावशी तुम्हाला कळत नाही काय? असं म्हणल्यानंतर मग असा त्रास भरपूर झाला. मग असं करत अटॅक आल्यानंतर माझं जावई, माझा जॉब तर सुद्धा देत नाही. तो तर मला कोल्हापुरात असं म्हणजे हेरतेन केले. मग नंतर तिथनं आल्यानंतर माझी बहीण म्हणजे माझी मावस बहीण असं मला मार्ग सांगितली की म्हणजे मीना फुलवाली काय मीना फुलवाली तिनं काय सांगितली, अगं आणि इथं मॅडम कम्प्युटर मॅडम आल्या आणि असं दिव्या मॅडम असं आहेत छत्रपती शासन, आणि तिथं तू जा आणि तुझं काय ते मांड जा म्हणजे. तिनं सांगितल्यानंतर मी मुलगीला सांगितलं आणि एक आमची भाऊच बहीण आहे त्यांना सांगितलं. त्यांनी मग मला सांगितलं. मग मी आणि मुलगी ज्या टायमाला विद्या मॅडमने कार्यक्रम ठेवला ना, त्या आपलं ओपनिंग झालं तिथं मी त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी दवाखान्यात आलो होतो. मग मी असंच साधं म्हणजे माझं मला कळत नव्हतं मॅडम
काय करू काय करू. मग मी त्या दिवशी तिथं गेले. बर बर बर. गेल्यानंतर मग सगळं तिथं मांडलं ते ताईंची पिशी. त्याने म्हणाला रे काय असेल ते आपण हे करूया आणि तुम्ही आता हे का. त्यांनी एक फोन लावली आता तेव्हापासून ती काय म्हणजे त्यांनी फोन लावला त्यांनी लावल्या फायनल वाल्या लावल्यानंतर आम्ही नाव सांगितल्यावर त्यांनी लावल्यानंतर बर आता बघ आता झालं बघा 8-9 महिने झाले. बर काय त्यांनी काय मला त्रास द्यायला नाही. मी किती चांगली 2 घास खाऊन सुके आहे. त्याच्यामुळे एक अशीच मी बिशी लावली होती. हा. मग हे मंगलसूत्र मी अरे वा 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 मस्त. यांची काही झाल्या. आता मी खात नाही सुखानं नाही असं नाही खरं मला म्हणजे छत्रपती शासन मध्ये गेल्यापासून सुखानं आम्ही खात व्यवस्थित आता व्यवस्थित. आणि त्यांनी काही येत नाही आता आमच्या मागायला येत नाही. येत आले तर नाही. तुम्ही सांगताय पण. सांगताय पण आणि येतच नाहीये. येतच नाही. आणि मग त्यांना जे देताना जे असं काढलं होतं किती मायक्रो फायनान्स कडलं काढलेलं होतं? दोनच होतं. दोनच तरी पण तेवढे त्रास द्यायचे. दारात यायचं. दारात. किती वाजेपर्यंत बसत होते? किती वाजता येत होते? तुम्हाला सांगतो रात्री 9-9 ला देखील येतो. रात्री 9 वाजता. होय 9 वाजता. बरं मग मग आम्ही कसं करायचं आता सकाळी येऊन गेलायचं. आता कसं येतो शेजारी बसायचं. तर यायचं दरवाजा उघडायचं असं बसायचं पत्ते टाकायला लावायचं फोटो काढायचं. मग दुसऱ्याला फोन लावायचं दुसऱ्या सरासनी म्हणजे त्यांनी लावायचं. मग ते बोलायला बघा मोठे चल असं म्हणलं की नाही. बोला आमच्या बरोबर बोला. काय हप्ता भरणार आहे का नाही. आणि दुसरा आलाय अहो भरतो की सर असं कामात नाही. तुमचा बा भरायचा काय काढलंय कशाला मी भरू काय काय तर करा जावा की काय पण करून द्या आमचं पैसे. किती व्याज देत होते काय माहिती आहे का? तेवढं मला येत नाही. जास्तच त्याचे याज होतं खरं आम्हाला कळून आलं नाही. आम्हाला काही लिहायला येत नाही वाचायला येत. त्याच्यामुळे आम्ही फसत घेतो. खरं दिव्याताईकडनं आल्यापासून 4 दिव्याताईंची ओळख तुमची आत्ताच झाली का? हा मला 9 महिने झाले माझे. 9 महिने झाले काय? म्हणजे आम्ही मुलगी आणि तुम्ही आम्ही गेलो असं झालं. तुमचं वय किती आहे आता 50 आहे. अटॅक तुम्हाला आले तर कधी आले? 2024 मध्ये गेल्या 6 महिने झाले. अजून पण मला त्रास आहे. गोळ्या चालू आहेत. गोळ्या खाऊन महिन्याला 5,000ची औषधं टाकतात. खरंच सुखी आहे. दिव्याताईकर आल्यापासून सुखी आहे. कोणाची कटकट नाही आहे. म्हणजे व्यवस्थित आहे. व्यवस्थित. म्हणजे पहिला जसं होता तसं आता नाही नाही आहे. चांगलं. मी तर छत्रपती शासनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय सपोर्ट मिळाला नेमकं? सपोर्ट मिळाला म्हणजे आम्ही तिथे गेलं मॅडमच नाही भेटलं. मॅडम म्हणाल्या काय आहे मी म्हणलं असं म्हणलं गटवाली आम्हाला असं त्रास करायला अटॅक वगैरे येऊन गेला आणि असं झालं. तर ठीक आहे कोण गट आहे काय नंबर द्या त्यांचा असं मॅडम दिला. तुम्ही नंबर नंबर दिल्यानंतर मॅडमने बोलल्या वाटतं. त्याच्यानंतर त्यांनी यायचं बंद केलं कारण त्यांनी काय मॅडमांनी काय आमच्याकडे 1 रुपया घेतला नाही. तुमच्यासाठी माणूस किती नात्याने 1 रुपया न घेता आधार दिला. आता तुम्ही निवांत जावा आणि छत्रपती शासन 1 रुपया न घेता लोकांची मदत केली. बरोबर. तुमचं वय 60 आहे बरोबर ना? बरोबर. मग तर बघितलं आहे तुम्ही की त्यांचं वय 60 आहे आणि असे कितीतरी लोक येऊन दारात त्रास देऊन फोटो काढून पाय एवढा सुजलेला असताना देखील त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे. त्या टेन्शनमुळे की लोक दारात येतात पैसे मागतात भाड्याच्या घरात राहतोय मग घर मालकीण काय म्हणणार किंवा लोक काय म्हणणार हा विचार करून त्यांना अटॅक येऊन सुद्धा ते लोक थांबले नाहीत. तर तुम्ही आता जागृत व्हा आणि असा काही विळख्यात अडकू नका. असेच काहीशे बरेचसे लोक कर्जच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत विळख्यात अडकलेले आहेत जे जीवाचं बरे वाईट करायला चालले तर त्यांनी असं काही करू नका. तर त्यासाठीच हा व्हिडिओ भरपूर शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा. तर आपल्या परिसरात आजूबाजूला असे बरेचसे लोक आहेत जे कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत आपल्या जीवाचं बरं वाईट करायला चाललेले आहेत. तर त्यांना असं न करता छत्रपती शासनचा संपर्क साधून द्या. त्यासाठी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असं आपल्या परिसरात आसपास कोण आहे की जे खरंच असा प्रॉब्लेम मध्ये आहे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा छत्रपती शासनला येऊन भेट द्या. तुम्हाला निश्चित मदत केली जाईल. तर पैसे नाही तर एक माणुसकी म्हणून तुम्हाला नक्की आपल्याकडून शुअर सहकार्य भेटेल. धन्यवाद. असाच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या कुटुंबाची व्यथा पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.